स्वामी सद्गुरुरामा संतानंदमूर्ती काय दाखव्या महारामा गागमे सागरात पाषाण चालले तैसे तुकोबाने अभंगरची दे आरती रामा स्वामी सद्गुरुरामा संतानंदमूर्ती काय दाखव्या महारामा खाली लोटांगण मंदिर चला सुप्रभात श्री विठ्ठल वारकऱ्यांची सेवा व्यवस्था चला मंडळी सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी नर्मदे हर आजचा आपला 10वा दिवस 10व्या दिवसाला आपण तरडगाव ते फलटण असा प्रवास करणार आहोत आणि खूप सुंदर आज माऊली तळ आपल्याला जवळ होता त्याच्यामुळे आपले नंबर मस्त एकदम सुरुवातीलाच लागलेले आहेत तर चला दिंडी पकडूयात आणि तुमची भेट घेऊया काय खाताय दातवन दातवन दंत दावनाचा मुक्काम आली आहे बाई गय 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 विठाबाई माझे पंढरीचे आई गय 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 विठाबाई माझे पंढरीचे गय 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 विठाबाई माझे पंढरीचे आई गय 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 विठाबाई माझे पंढरीचे आई हा ह्याच्या हातावर कोण दोघं हा फिरा फिरा हा लगे डावात हा डावात आहे हा चला सुप्रभात श्री विठ्ठल बघा आमची पोरं तुझी ओढे आहे ना ते साईडला बघ बघा तोऱ्यावाली तोऱ्यात चाललेत तोऱ्यावाली तोऱ्यात चाललेत कसं वाटतंय लय पिवळे वाटत कृष्णा यांच्याला पाला पण आलंय वारकऱ्यांच्या उत्साह आहे फार पंढरपूर जवळ येत चाललेला तसा उत्साह वाढत चाललाय माझ्या वारकऱ्यांचा आणि विशाल महाराजांचा उत्साह वाढवत आहे
दोन्ही फोटो कर ना शूटिंग कीर्तन शेमत वाटतं हिने घरी हा तुलाच बाय बाबा इथं बघ, आडवा हा निखिल ना निखिल निखिल लवकर ये ना या. हा, इथे गाव कन्शिल्यन काय माहिती स्पेशल बोला. चला मंडळी, हे बघा आमचे दीपक महाराज मागचे गेले कितीतरी अनेक वर्षापासून 15 वर्ष झाले त्यांनी चाय हा वर्ज केला होता. पण पंढरपूरच्या वारीमध्ये संत कृपा अमृततुल्य मोडणीम हे जर दिसलं तर दीपक महाराजांनी पहिल्यांदा आज आपल्या धर्मपत्नीच्या सांगण्यावरून ओ चाय घ्या कसं बोलले तुम्ही, ओ चाय घ्या कसे बोलले, ओ चाय घ्या. आणि ते आमच्या महाराजांनी ऐकलेलं आहे. पहिल्यांदा त्यांच्या ओला साथ दिला आणि पहिल्यांदा आमचे दीपक महाराज चाय पिणार आहेत. चाय घ्या. कुंडली कवरधारी विठ्ठल कसा लागला महाराज चाय? खूप सुंदर आहे ना. संत कृपाचा चाय का संत कृपाचा आहे? मस्त चाय आहे एक नंबरचा. चला श्री विठ्ठल मंडळी, माझी माऊली आज इथे विसाव्याला थांबलेली आहे. काळज या ठिकाणी आज विसावा असतो. सगळी मंडळी थांबलेली आहेत. काही दिंड्या नंबरला सुद्धा लागलेल्या आहेत. आणि आपण चाललो आता नाश्ता करून परत बसायला. जाऊया, बसूया, आराम करूया, मग नंबरला लावूया. काय ऋते?
ठिकाणी आहेत आणि त्यांनी नवीनच वास्तू या ठिकाणी केलं, म्हणजे नवीन ते या ठिकाणी आले नाहीत राहण्याकरता. बघा, नवीन वास्तू आणि पहिल्याच वर्षी आपल्या दारामध्ये वारकरी आले बरं का? या म्हणून आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळाच्या वतीने यांचा हा रामाबाई आमचे शब्द नवीन वापरला व्हायचे मायेची शाळा माझे आहेत माझे सत्कार वगैरे वारकरी केला जात नाही. मायेची शाल प्रसाद म्हणून समजा आणि आमच्या वारकरीच्या वतीने ते आपल्या अर्पण करण्यात येत आहे, ते आपण स्वीकारावं बरं का. वाचा या तुम्ही मुलगा आहे. हा कुठला राजकारणाचा मान नाही, माऊली ज्ञानोबारांचा प्रसादच आहे असं समजायचं. बोला रामकृष्ण हरे. आजचा आपला 9वा दिवस. आज आपण फलटणकडे प्रवास करतोय आणि या प्रवास करताना दुपारची जेवणाची सेवा सुरवडे येथे, हा सुरवडे गाव आहे बरं का. येथे कुमार आदित्य रमेश पवार आणि श्री विजय नारायण जाधव हा संपूर्ण कुटुंब, या संपूर्ण कुटुंबाकडून आपल्याला ही पंगत अन्नदानाची सेवा आलेली आहे. वास्तविक मे महिन्यामध्ये आम्ही इथं आलो काका चेक करायला, तर पूर्वी हे घर नव्हतं ना, हे इथं आपण मोकळं, पण आम्ही आलो तर यांनी आवाज दिला, दादा कुठं आलेत? म्हटलं आमची इथं दिल्ली येते दरवर्षी. मग ते म्हणले काय असं तर सांगा आम्ही करू, आणि याचप्रमाणे त्यांनी आपली सेवा केलेली आहे. त्यांनी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो तुमचं सर्वांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढचं आता दरवर्षी हा घर जोडला आपल्याला. हा, आता आम्ही हक्काने सांगणार तुम्हाला काय हवं असेल तर ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करू तुमचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढची अशीच वारकऱ्यांची सेवा तुम्ही कराल ही गॅरंटी आहे. तर एक संकल्प सोडूया आपण केशवा माधवा केशवा माधवा गोविंद गोपाळा कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान वासुदेव. महाराज बोला. एक गाणी लय फेमस होता, पाणी येत नव्हता म्हणून. कुठला गाणी तो? पर्र पाण्या कर पाणी पाणी. कसं वाटतंय पाणी पडलं तर? कसं वाटतंय? कार घराची हवा, थंडीगार हवा लागते का हवा? काय नाही मंडळी, आम्ही सगळी झोपलेलो वारकरी मंडळी आणि अचानक मेघराजांची गर्जना झाली आणि गर्जना जी झाली सगळी पळापळ तारांबळ आणि आम्ही एका घर कोणाच आहे हो? आई तुमचं आहे घर. फार 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 धन्यवाद बाबा, मालकाचं घेऊ द्या पहिले हो. धन्यवाद मालक, धन्यवाद बरं का. वारकऱ्यांना तुम्ही काय होतं त्याला आश्रय दिला. तुम्ही पण, तुमचं नाव काय हो? सुभाष करसूळ हरसूळ. वा वा, लिंबोरी येते आणि खरंच वारकऱ्यांना सहारा कोण ना कोण देतोच आम्हाला, त्याच्यामुळं आमचं चालतंय भागतंय. माझ्या पांडुरंगाचा फोटोचा इथं एक नंबरचा. तरी चला मंडळी, आता इथून पुरं खरी वारी होणार आहे बरं का. खरी वारी म्हणजे पावसाची वारी, ही उन्हाची वारी खरी वारी अजिबात नाही. पावसामध्येची वारी आहे. जेव्हा आपली चप्पल काय 1-1, 2-2 किलोच्या होतात तेव्हा ती चालण्यात मजा आहे, ती चालण्यात मजा वेगळी नाही आहे की नाही. आत्ता मजा आहे खरी वारीची. आणि आता जास्त नाही, आपण लगेच निघूया. पावसाचं जाऊ, दिंडी पकडावं लागेल. हो, काही होत नाही कारण की जावंच लागेल आपल्याला. तर चला, या घरात थांबलेला आता पाऊस चाललाय आणि असाच पाऊस चालू राहू द्या संध्याकाळपर्यंत. विजू द्या त्याला, पाहिजे तेवढं पडू द्या. संध्याकाळी झोपताना बाबा वीज रे बाबा, आता पाहिजे तेवढा पड, फक्त झोपताना नसला पाहिजे. म्हणून ते कसं बरोबर आहे. चला जाऊया, भेटूया पुढं तुम्हाला. चला आता विठ्ठल मंडळी, कसं वाटतं हा पाऊस? गार गारे गार 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 वारा सुटलाय. काय महाराज, कसं वाटते? एकदम गारगार वाटतंय. गार गार वाटते. आणि मंडळी, वारी आणि जर पाऊस नसल त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे
आपल्याकडं बंदूक आहे पण त्यात गोळीच नाही, असं असतं ते. त्याच्यामुळं खरंच खूप आनंद आला आणि यांना पहिला पावसाचा आनंद आहे की नाही. मस्त. चला असाच पावसाचा आनंद घेऊया. सध्या वातावरण एकदम एकदम म्हणजे चिल्ड झालेलं आहे. चिल्ड कसं झालंय? थंडगार. चला चला चला. हे तुझ्या आहेत कुठे दुसरी माणसं? अख्खे कागदान अख्खे कागद वर पण वावतंय. घेतो घे. बघ वैष्णवी वाल्या वाया. काय करायचं, अचानक पावसाने सुरुवात केलेली, आगमन झाले पावसाचं. हा. आम्हाला या खोली काढायला लागल्या. मग? एवढे दिवस सगळे गरम झाले होते ना. हो मग आता हा, झाले का नाही शीतळ आता? थंड गारे अरे का. माऊली गेल्याबरोबर पावसाचा झपाटा. श्री विठ्ठल मंडळी, आमच्या दिंडीमध्ये संतोष माऊली, हो संतोष माऊली, रामकृष्ण आणि धर्मेश माऊली, ही दोघांची मेहनत एवढी आहे का आमच्या दिंडीचा एक एक माणूस कुठंही बसून द्या, चौफेर बसले तरी हे लोक शोधून शोधून त्यांना चाय देतात. अरे कुठं पण बसून द्या, सगळ्यांना शोधून चाय देते. खूप मेहनत आहे का नाही. माझे आमचे धर्मेश माऊली आणि आमच्या उरणच्या आलेल्या आमच्या माता माऊल्या कुठून कुठून आल्या सांगा बरं. हनुमान कोलीवाडा. तुम्ही मुंबई विक्रोळी. वा आय. तुम्ही बी नाही पनवेल. आपण पेन. वा खूप छान आहे. तुम्ही कंची. वा 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 वा. सगळ्या आपल्या विभागातल्या माता माऊली इथं भेटलेल्या आहेत आपल्याला. आणि अशाच प्रकारे आता आपला नाश्ता चालू आहे, चाय चालू आहे. चाय पिऊया, नंतरच तुम्हाला भेटतो. त्याला चाय दे रे, पहिले चाय दे मला. चला मंडळी, आपलं विश्रांती झालेली आहे. माऊली विसाव्यावरून निघून पहिलेच जाते. आम्ही बसायच्या अगोदरच, कारण की आपला नंबरच एवढा लांब आहे. 188 नंबर येता ज्ञानोबा आहे विसावा घेते आणि निघून पण जाते. पण त्याच्यानंतर नंबर लागायला वेळ लागतं. सर्व हळूहळू नंबर लागतात, कारण की सगळे दिंड्या थांबतात ना, त्याच्यामुळं नंबरला वेळ लागतो. म्हणून आपण बरोबर माऊली गेल्यानंतरही आपल्याला एक अर्ध्या पाऊण तासाचा विसावा भेटत असतो. तर तो विसावा घेऊन आपण चाललेलो आहोत पुढं. जायचं का मग माऊली? फलटण. चला जाऊया, दिंडी पकडू आणि मग तुम्हाला भेटू. चला फलटण या नगरामध्ये आपलं स्वागत झालेलं आहे, पदार्पण झालेलं आहे. माझी माऊली आपल्या पालखी तळाकडं पोचतच असेल आणि आपणही त्यांच्यानंतर एका तासाने पोचूया. हे विठ्ठल किंवा नाही ऐसे विचारोने पाहे, किंवा नाही ऐसे बोल. विचारोने पाहे, किंवा नाही ऐसे विचारोनी पाहे, किंवा नाही ऐसे विचारोनी पाहे. लागला धारा अखंड आहे, लागला अखंड
सगळे बोला. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान. समाधी संजीवन हरे पाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरे पाठ. हरे मुखे मना हरे मुखे मना हे लाभे. हरे मुखे मना हरे मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. जवळ आलं का असा फोटो काढ म्हणजे कैलासवासी एकनाथ रामचंद्र पाटील यांचे चिरंजीव अविनाश एकनाथ पाटील तसेच कैलासवासी सीताराम रामचंद्र पाटील यांचे सुपुत्र योगेश सीताराम पाटील आणि आमचे जावई काय नाव संतोष जयंत पाटील घनसोली गावचे. आम्ही यावर्षी यांच्या घरी गेलो होतो. खूप मोठं स्वागत केलं. आम्हाला छत्र्याही दिल्या. असा हा हे भाविक या ठिकाणी वारकऱ्यांसाठी फळं देण्याकरता आलेले आहेत. आम्हाला तुमचं लोकेशन भेटलेलं फक्त थोडंसं इथं सर्व्हर डाऊन नेटवर्क डाऊन. श्री विठ्ठल मंडळी, आपण आज फलटण इथं आलेलो आहोत आणि ज्ञानोबारांचा सोहळा फलटणच्या दारात आलेला आहे. आणि तुम्ही सगळी पंढरतीच मंडळी का? खंडाळाचे. हा जे वर वर जरा शिरूर खंडाळा लोणंदच्या इथं. बरं, तुम्हाला मी इथं छत्र्या वाटताना बघितलं. बरं, छत्र्या महिला मंडळांना तुम्ही वाटला, याच्यासाठी काय ट्रस्ट आहे का तुमची सेवा करताय तुम्ही? तर आमची एक कंपनी आहे राज प्रोसेस आणि राज ग्रुप. हां. तर त्या निमित्ताने आम्ही एक गॅस निर्मिती करतो, ते आपले CNG. अच्छा. त्यानिमित्त आमच्या MD सरांनी अनिल सरांनी असं ठरवलं की आपण काही वारकऱ्यांना, त्यामध्ये स्पेशली लेडीजसाठी आपण काय करता येतं का, त्यासाठी आम्ही आमच्या कंपनीचा लोगो बरोबर त्या छत्रीवर टाकलेलं आहे. आणि ते लेडीजला प्रत्येक दिंडीतनं आम्हाला जेवढ्या दिंडीतनं देता येते तेवढ्या दिंडीत आम्ही छत्री देत आहे. आणि प्लस त्याबद्दल पाण्याच्या बॉटल पण आम्ही जेवढ्या दिंडीकरण वारकऱ्यांना देता येते तेवढ्या आमच्या राज प्रोसेस ग्रुपतर्फे देत आहे मी सगळ्यांना. बरं, फार फार धन्यवाद. बरं का, वारकऱ्यांची सेवा ही खूप मोठी सेवा आहे. फक्त आणि आम्ही छत्री आमच्या कंपनीची आहे, असा लोगो आहे. राज प्रोसेस खूप छान. वा, खूप छान. बघा, पंढरपूरच्या वाटेवर चालत असताना काहीही दान करणं हे आपल्या भाग्यात लागतं. खरं सांगा तो. एवढं आम्ही फिरतो, आम्ही एवढं आम्ही नवी मुंबईचे आहोत, तर आम्हाला हे सर्व खेळ माहिती आहे कसं आहे. लाखोंनी पडलेली लोक आहेत ज्यांच्याकडे कोट्यवधी पैसा आहे, पण दानाच्या बाबतीत मात्र शून्य आहेत. बरं का, पण असे आपल्याला इथं लोक बघायला भेटतात. घरात दाना नाही, पण आपण उपाशी राहू पण लोकांना देतात. तसे तुमची सेवा ही तुम्ही करत आहात. फार फार धन्यवाद तुम्हाला. असं सेवा करत राहा. आणि हे आपलं चॅनल आहे, याच्यामध्ये खास फक्त यात्री एक्सप्रेस हा चॅनल आहे. फक्त दिंडी, पंढरपूरवारी, आळंदीवारी, त्र्यंबकेश्वरी हे सर्व काम आम्ही कवर करत असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फालतू काही भेटणार नाही याच्यामध्ये. फक्त एवढंच. खूप खूप धन्यवाद बाईट दिल्याबद्दल. म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. तुका तुमचा म्हणवे दास, त्याची आस पुरवावी.
छाया झाड नाही. ज्ञानोबरायांचा पालखी तळ फलटण. एक पतित परी सुधा मुद्रांकित. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा रथ. आज माऊली ज्ञानोबरायांचा सोहळा हा फलटणमध्ये विमानतळावर पोचलेला आहे. सर्व विमानतळ गजबजून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपली श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ, या मंडळाचे आमचे प्रमुख नर्मदा परिक्रमावासी असणारे वारकरी विशाल महाराज पाटील यात्री एक्सप्रेस त्यांची तळमळ आहे दिंडीसाठी. आणि म्हणून आजची पंगत त्यांच्या काही संबंधात असणारे भाविक, त्या भाविकांच्या वतीने ही फलटणमध्ये पंगत अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे नाव आहे वैकुंठवासी हबप पुंडलिक पोषा पाटील आणि त्यांची पत्नी अनुबाई पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुली कुले कन्यापुत्र होती जे सात्विकता या चारिक पाटे देवा. आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ 4 मुली आहेत आणि त्या 4ही मुलींनी ही पंगत या ठिकाणी पंगतीची सेवा किंवा अन्नदान म्हणून केलेलं आहे. सौभाग्यवती आशा श्याम पाटील घनसोली, सौभाग्यवती निशा अरुण भोईर वासी, सौभाग्यवती उषा अनंत पाटील घनसोली, तिघींची नावं आहेत. हा वरचा एक आहे. श्रीमती छाया शांताराम घरत नेरूळ, अशा 4 मुली आहेत ज्यांच्याकडून ही अन्नदानाची पंगत देण्यात आलेली आहे. त्यांचं आयुष्य, आरोग्य, वैभव वाढो. आणि खरंच सांगायचं तर अन्नदान ही श्रेष्ठ भक्ती आहे, ही त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि माऊली ज्ञानोबा यांच्यानी प्रार्थना करतो की त्यांच्याकडून असंच अन्नदान घडो, नेहमी अन्नदान घडावा. कारण संतामुखी देता अन्य कोटी कुलाचे उद्धरण, येथे एक स्थितीतल्या अन्य कोटी कुलाचे असं महत्त्व असणारं तुम्हाला विशाल महाराजांनी, खरं म्हणजे विशाल महाराज हे निमित्त ठरले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे कार्य आणि तुमच्याकडून करून घेतलं. ज्याप्रमाणे संतांनी कार्य केलं आणि समाजापर्यंत केलं, त्याप्रमाणे विशाल महाराजांनी तुम्हाला हे कळवलं. मी त्यांनासुद्धा खरं धन्यवाद देतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुमच्या नावाने मी स्वतः दिंडी मालक चालक असणारा सोपान महाराज म्हात्रे म्हणून पाणी सोडतो या पद्धतीचा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्णारी. धन्यवाद तुम्हा सर्व माऊलींना. श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण सांगितल्याप्रमाणे आपली पंगत आपली इथं लागलेली आहे. आणि बघा, आज पंगतीला आपल्याला पनीर मसाला, डाळ, भात, पापड, हे काय ह्याला काय बोलतात रे, म्हैसूर, ठेचा, भरपूर काही आपल्या इथं मंडळाने बनवलेलं आहे. तर खरंच असंच आपण दान करत राहा. आपल्या जीवनामध्ये दानाला फार महत्त्व आहे. तर जास्त काही बोलत नाही. फार फार धन्यवाद मी तुमचं करतो का तुम्ही आपल्या विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ याकरता सर्व वारकऱ्यांकरता आपण दक्षिणा दिली, जेणेकरून वारकरी जेवतील. काका बोलले तर मी काही जास्त बोलत नाही. चला, श्री विठ्ठल नर्मदेवर पुन्हा एकदा धन्यवाद.
चौकत 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 फेक फेक ती बट वाय हे ठेव ना लाईट बंद करते ना. हा, कर हा ह्यो टावेल माझा इज्जत माझी माझा टॉवेल रे तुझा टावेल आहे ना? तुझा टावेल बघ बाई. जाऊ द्या माझा भेटला. ती गाडी बी गेली नाही हेच कपडे घालून चेंज कर. आता दादा का अनिल दादा आणल तो आणेल काही नाही पारशी त्याच्या ए बॉडी वॉश बिडी वॉश ते गाडीनच आहे. ब्रश बी तेच गाडीने आपला. पाण्याचा गोली होतो ए तर चला मंडळी श्री विठ्ठल नर्मदेहर आज सर्व मुलं पावसामध्ये भिजल्यात खूप मस्ती केली खूप थकल्यात आम्ही आता पायांना तेल वगैरे लावतोय आणि झोपण्याची तयारी करतोय जवळजवळ आता सर्वच झोपले आहेत फक्त आम्हीच जागे आहोत पाहू शकता जवळजवळ अर्धे आमचे 75% झोपलेले आहेत आम्ही आता 3-4 जण जागे आहोत ज्यांचे खूप म्हणजे असं आहे की ज्यांचं जीवन आता सध्या गोळ्यांवर आहे बच्ची झोपण बी असते. हा, बोला बोला. आता ज्यांचं सध्या जीवन गोळ्यांवर चाललंय तेच जागे आहेत बाकीचे झोपले आहेत ते आता गोळ्या खातील आणि आम्ही ही झोपू आता तुम्ही झोपा उद्या पुन्हा नव्या नव्या जोशाने आम्ही तुमच्या समोर येऊ उद्याची मजा अजून वेगळी असेल ती तुम्हाला दाखवू आता सध्यासाठी आम्ही तेल लावून झोपतोय तुम्ही आता झोपा शुभरात्री मंडळी श्री विठ्ठल नर्मदेहर